परीक्षा परिषदेचा आयुक्त असलेला तुकाराम सुपेकडे सापडत असलेलं घबाड पाहून डोळे विस्फारल्याशिवाय राहणारच नाही। शुक्रवारी 5व्यांदा सुपेकडची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। त्यामुळे सुपेचं घर आहे की कुबेराचा खजिना असाच प्रश्न पडतोय। परीक्षा घोटाळ्यांमधला काळा कुबेर, सुपेचं घर आहे की कुबेराचा खजाना? दररोज सापडतंय लाखोंचं घबाड। परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त आणि टीटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या तुकाराम सुपे यांच्याकडचं घबाड काही संपण्याचं नाव घेत नाहीये। सुपेशी संबंधितांकडून पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा 33 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे। सुपे आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्यांकडून ऐवज जप्त करण्याची ही 5वी वेळ आहे। सुपेकडून आजवर हस्तगत करण्यात आलेल्या घबाडाची रक्कम 3,88 लाखांपर्यंत पोहोचली आहे। सुरुवातीला जेव्हा आपण त्यांना अरेस्ट केलं होतं त्यांच्याकडून 89 लाख रुपीज कॅश आपण रोकड सीज केलं होतं। त्याच्यानंतर सेकंड रेडमध्ये आपल्याकडे 1,58,00,000 आणि नंतर गेले 24 तासामध्ये ठिकठिकाणी 5 लाख, 20 लाख, 33 लाख असं एकूण मिळून आणि गोल्ड मिळून 3,88,00,000 रुपयाच्या कॅश आणि गोल्ड आपण सीज केले आहे। त्याच्यापैकी 3,15,00,000 कॅश आहेत आणि हे सगळे अप्रॉक्सिमेट फिगर मी सांगतो आणि ठिकठिकाणी आणखी माहिती घेणे आणि सीजरच्या कारवाई होणार आहे। आतापर्यंत सुपेकडे कोणत्या दिवशी किती रक्कम सापडली ते पाहूयात। 17 डिसेंबर 2021 रोजी 88,49,570 रुपये रोकड सापडली। 5 तोळे सोनं आणि 5,50,000चे फिक्स्ड डिपॉझिट सापडलेत। 19 डिसेंबर 2021 रोजी 1,58,00,000ची रोकड आणि 1.5 किलो सोनं सापडलंय। 22 डिसेंबर 2021 रोजी 10 लाखांची रोकड सापडली आहे। तर 23 डिसेंबर 2021 रोजी 24 लाख रुपये सापडलेत। 24 डिसेंबर 2021 रोजी 33 लाखांची रोकड सापडली आहे। एकूण हस्तगत ऐवज 3,88,00,000 रुपये इतका झालाय। सुपेला अटक केल्यानंतर पोलिसांनी धाड सत्र सुरू केलं। त्यामुळे पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीनं सुपेच्या पत्नी आणि मेहुण्यानं रक्कम आणि दागिने दुसरीकडे लपवले। पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोख रकमेसह ऐवज पोलिसांच्या हाती लागले। विशेष म्हणजे ज्या व्यक्तींकडे सुपेनं पैसे ठेवण्यासाठी दिले होते त्याच व्यक्तीनं स्वतःहून 10 लाख रुपये सायबर पोलिसांकडे आणून दिले। पोलिसांनी खाक्या दाखवता सुपे घडाघडा बोलू लागल्याचं पोलीस सूत्रांकडून समजतंय। त्यामुळे सुपेनं इतरांकडे ठेवलेल्या रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश येतंय। त्यामुळे आणखी बरीच रक्कम हस्तगत होण्याची शक्यता आहे। अमोल कविटकरसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। तर तिकडे बीडच्या आष्टी तालुक्यातल्या देवस्थान आणि इनाम जमिनी परस्पर विकणाऱ्या जिल्हाधिकारी NR शेळकेनं इतर जिल्ह्यातल्या जमिनींवर सुद्धा हात साफ केलाय। पाहुयात या शेळकेचे जालन्यातले कारनामे। देवाची जमीन कशी लाटली, काय होती शेळकेची मोडस ऑपरेंडी, उपजिल्हाधिकारी आणि तलाठ्याची ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती। ट्रस्ट सोबत इसारपावती करून ट्रस्टला लागेल तेवढा पैसा देऊ वाईट मधला। बीडच्या आष्टी तालुक्यातल्या देवस्थान जमिनी आणि इनाम जमिनी दलालांच्या घशात घालणाऱ्या तत्कालीन उपजिल्हाधिकारी NR शेळकेचे आणखीही प्रताप समोर आलेत। फक्त बीडच नव्हे तर इतरही जिल्ह्यात नियुक्तीवर असताना शेळकेने देवस्थान ट्रस्टच्या जमिनींचे परस्पर सौदे करत बरीच माया जमावली आहे। 2019 साली जालन्यात नियुक्तीवर असताना शेळकेचं एका खालिद नावाच्या तलाठ्यासोबतचं फोनवरचं संभाषण व्हायरल झालंय। पार्टनरांचं असं म्हणणं आहे की ट्रस्ट सोबत इसारपावती करून ट्रस्टला लागेल तेवढा पैसा देऊ वाईट मधला। तर रेटच सरांना थोडं कमी करायला सांगा म्हणाले। आता काय करणार त्याच्यात? 1,40 पर्यंत काहीतरी ऍडजस्टमेंट करा म्हणे साहेबाला सांगून। साहेबाला काय करा, एकदा मी सांगायला का बाबा ब्लॅक मनी तर पहिले द्यावं लागतील का नाही, आणि ट्रस्टला अग्रीमेंट नाही करता येत, प्रस्ताव फक्त घेता येते। हो का?
हा, आणि ते जर करता आलं, लिगली जर करता येत असलं तर ते करू. शेळके आणि खालिदनं अनेक देवस्थान आणि इनाम ट्रस्टच्या जमिनी परस्पर नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नावावर केल्या. मग त्या जमिनीची चढ्या भावानं विक्री करून त्यातून करोडोंची माया कमावली. ही बाब उघड झाल्यावर 27 सप्टेंबर 2021 रोजी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयानं तलाठी खालिद सय्यद आणि महसूलच्या इतर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तपास करण्याचे आदेश जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मी तक्रार याची आधी तर मी सर्वात प्रथम डिव्हिजनल कमिशनर औरंगाबादला केली होती. यांनी याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, पण यांच्या आदेशला कोणी सिरियस घेत नाही आहे. जालना कलेक्टरही घेत नाही आहे आणि पोलिसही घेत नाही. आत्तापर्यंत काही गुन्हा दाखल झालेला नाही याच्यामध्ये. मी गेल्या 2-2.5 वर्षापासून याचा पाठलाग करतो आहे. पुरावे दिले, डॉक्युमेंटरी आणि जे इतर हजारो ऑडिओ क्लिप्स आहेत ते पण दिले. ACBला दिले. ACBने याच्यामध्ये 4 कंप्लेंट दिली आहे. मी 4मध्ये मला जबाब झालेला आहे. सगळं काही CBIला दिलं आहे, EDला दिलं आहे. EDने तर आपली कारवाई सुरू केली आहे. NR शेळके आणि तलाठी खालिद या दोघांसह या घोटाळ्यात सामील असलेल्या इतरांच्या विरोधात अनेक स्तरांवर तक्रारी झाल्यात. मात्र अजूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. शेळके यांनी जमवलेली जी माया आहे ही कुबेराच्या संपत्तीलाही लाजवेल अशा प्रकारची असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून या दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. लक्ष्मण सोळुंके, साम TV न्यूज, जालना. तर या सगळ्या घोटाळ्यांमधून कोट्यवधीची काळी माया कमावणाऱ्या या अधिकाऱ्यांचे काळे धंदे सुद्धा आता समोर येत आहेत. हे घोटाळे आणि गैरप्रकारांच्या बदल्यात त्यांना पैशांसोबतच कॉल गर्ल सुद्धा पुरवण्यात आल्याचं कळतंय. आणि याच संदर्भातल्या काही ऑडिओ क्लिप्स साम टीव्हीच्या हाती लागल्यात. पाहूयात. घोटाळ्यातल्या काळ्या कुबेरांना तसली आवड. कामं करवून घेण्यासाठी पुरवल्या कॉल गर्ल. साम टीव्हीच्या हाती धक्कादायक ऑडिओ क्लिप. साहब के साथ में एलोरा को जाने का, एलोरा वहाँ 2 कॉटेज करने वाले साहब बुक, और वो आइटम भी वो लेके आ जाता डायरेक्ट एलोरा. आष्टीतल्या देवस्थानांच्या जमीन घोटाळ्यानं सगळ्या महाराष्ट्राचे डोळे चक्रावून गेलेत. अवघ्या 80 ते 82 दिवसात तालुक्यातल्या देवस्थानांची शेकडो एकर जमीन खालसा करण्यात आली. त्यातून स्थानिक राजकारण्यांसह सरकारी अधिकाऱ्यांनीही आपले हात धुवून घेतलेत. पण आता आणखी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पैशांसोबतच अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांना कॉल गर्ल पुरवण्यात आल्याचंही समजतंय. या माध्यमातून अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळत हवी ती कामं करवून घेण्यात आली आहेत. त्यामुळे घोटाळ्यांमधल्या या काळ्या कुबेरांना पैशासोबत तसली सुद्धा आवड होती हे स्पष्ट होतंय. या संदर्भातली 2 तलाठ्यांमधली कथित ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागली आहे. साम टीव्ही या क्लिपची पुष्टी करत नाही, मात्र यातलं संभाषण हे नक्कीच त्या दिशेनं इशारा करतंय. कहाँ पे बोला? मला बदनापूर जायची. ठीक है, मैं तेरे को साहब के पास नंबर है औरंगाबाद वाले का दिया है. हाँ, और साहब के साथ में एलोरा को जाने का, एलोरा वहाँ 2 कॉटेज करने वाले साहब बुक. हाँ, और वो आइटम भी वो लेके आ जाता डायरेक्ट एलोरा. अच्छा, वो मैं गाड़ी सुनना व्यवस्था करना, रूपी मेडिकल पे चल जा डायरेक्ट. अरे नहीं ना, वो नहीं पहचानता ना अपनी को. पहचानता डायरेक्ट 50 में बोलने का उसको कट रहे, वो खुद देता हूँ डायरेक्ट. सब ले आते कहाँ से, एड़े चाले करते. और सुनना, हाँ हाँ, चॉकलेट ले ले 2, एक साफ को ले ले, एक तेजू ले ले. अब हाँ, एक आधा चॉकलेट मेरे को भी ले ले, रखते एक्स्ट्रा तेरे साथ. मैं 4-5 बजे के टाइम डायरेक्ट एलोरा में आ जाऊँगा. या ऑडिओ क्लिपमधून अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी तलाठ्यांची कशी धावपळ होते हे सुद्धा दिसतंय. अशाच प्रकारे अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळत असे अनेक घोटाळे करण्यात येतात. याच्यामध्ये एक एकदम धक्कादायक प्रकार असा आहे का याच्यामध्ये कॉलगल पण सप्लाय करत होते हे खालिद आणि इतर लोक, जे कर्मचारी खालचे वरचे अधिकाऱ्यांना. आणि हे लोक कोणाला भियत नाही, म्हणजे घाबरत नाही कोणाशी. कारण की यांना माहीत आहे कुठले वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काय यांच्याकडे पुरावे आहेत, काय नाही आहे, किती पैशाचा उलाढाल केला आहे, ब्लॅक मनी किती हे केलं आहे, काय केलं आहे, सगळं यांना माहीत आहे ना. जर एकदा याची सुरुवात झाली आणि व्यवस्थित चौकशी सुरू झाली तर हे म्हणजे महाराष्ट्रात
ला सगळ्यात मोठा केस असेल. या संपूर्ण जमीन घोटाळा प्रकरणी, ट्रस्टच्या जमिनी लाटण्याप्रकरणी जे अधिकारी मदत करत होते त्यांना पूर्ण चैनीच्या वस्तू पुरवत असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहेत. या प्रकरणात कॉल गर्लचाही वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण शेळके आणि त्यांच्या फंटर आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा मस्तावलपणा समोर आलेला आहे. एकीकडे नोकर भरती परीक्षांचे घोटाळे आणि त्यानंतर समोर आलेला बीडच्या आष्टीतला देवस्थानांच्या जमिनींचा घोटाळा, यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावं आरोपी म्हणून पुढे आली आहेत. ज्यांच्यावर शासकीय यंत्रणा चालवण्याची जबाबदारी आहे तीच मंडळी अशा प्रकारे नको त्या प्रलोभनांना भुलून घोटाळे करत असतील तर सर्वसामान्यांनी कुणाकडे बघायचं असा प्रश्न उपस्थित होतो. लक्ष्मण सोळुंके, साम टीव्ही न्यूज, जालना. 2018च्या टीटी परीक्षेच्या निकाल गैरव्यवहाराप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे निवृत्त आयुक्त सुखदेव डेरे याला सुद्धा पुणे पोलिसांनी अटक केली आहे. डेरेनं थेट टीटी निकालात गैरव्यवहार करून कोट्यावधींची माया जमवल्याचं उघड झालंय आणि त्यामुळे शिक्षण विभागातला गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची ही पाळमुळं किती खोलपर्यंत रुजली आहेत हे स्पष्ट होत आहे. पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट. सरकारी सेवेत रुजू झाले. नंदुरबारला प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि नाशिकला शिक्षक सहाय्यक संचालक म्हणून काम केलं. औरंगाबादला शिक्षण विभागाचे विभागीय उपसंचालक आणि SSC बोर्डात अध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहिलं. शेवटी परीक्षा परिषदेचे आयुक्त म्हणून काम केलं आणि सेवानिवृत्त झाले. या दरम्यान अनेक प्रकरणांमुळे कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेच्या 2018च्या निकालात गैरव्यवहार प्रकरणी ज्या GA टेक्नॉलॉजी कंपनीवर ठपका ठेवण्यात आलाय त्या GA टेक्नॉलॉजीला 2017 साली शिक्षण परिषदेकडून परीक्षा घेण्याचं कंत्राट मिळालं तेव्हा सुखदेव डेरे हे शिक्षण परिषदेचे आयुक्त होते. या सगळ्यांनी मिळून 2018 साली झालेल्या टीईटी परीक्षेतही अशाच प्रकारे अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याचं समोर आलंय. सुखदेव डेरेंची काळी कृत्य इथंच थांबलेली नाहीत तर याआधीही आपल्या कार्यकाळात अनेक ठिकाणी गैरव्यवहार, नियमबाह्य कामांचे आरोप त्यांच्यावर सातत्यानं होत राहिले. त्यामुळे टीईटी परीक्षा गैरव्यवहार हा केवळ या काळ्या कृत्यांच्या हिमनगाचं केवळ एक टोक आहे. त्यामुळे पोलिसांनी आता डेरेंच्या संपूर्ण कारकिर्दीतील गैरव्यवहारांची चौकशी केल्यास आणखी धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अभिजित सोनावणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक. तर शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरप्रकार करणाऱ्या आरोपींनी आरोग्य भरती परीक्षेत गट ड आणि गट क पदाच्या पेपरफुटी प्रकरणातील आरोपींशी हातमिळवणी केल्याची बाब आता उघड झाली आहे. टीईटी मध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांचे निकाल या फेक वेबसाईटवर प्रसिद्ध करून त्यांच्याकडून पैसे घेतल्याचंही तपासात उघड झालंय. टीईटी प्रकरणातील आरोपी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागात खासगी कंपनीचा तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत असणारा अभिषेक सावरीकर आणि आरोग्य भरतीच्या परीक्षा आयोजनाचं कंत्राट असलेला GS सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉक्टर प्रितीश देशमुख यांच्यासह इतरांनी ही फेक वेबसाईट तयार केली होती असं पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय.